नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या एमपीएससी राज्यसेवा आणि कंबाईनसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार बघणार आहोत। याच्यासाठी आपण जानेवारी 2023 पर्यंतचे तर आतापर्यंतचे सर्व महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार बघणार आहोत। सर्वात आधी या घटकाचं महत्त्व काय लक्षात घ्या। पुरस्कार हा जो घटक आहे हा आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी फार इम्पॉर्टंट आहे। फॉर एक्झाम्पल जसं की एमपीएससी कंबाईन प्रिलिम मध्ये याच्यावर प्रश्न येतात। जसं की मी हा टेबल बनवलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला दिसतं की पुरस्कारावर मागील वर्षी 2023 मध्ये 3 प्रश्न आले। 1 2 2 3 1 4 बघा, इथं 4 इथं 4 म्हणजे आतापर्यंत जवळपास 25 प्रश्न या घटकावर आलेले। ऑन एन ॲव्हरेज जर मी केलं तर 2 प्रश्न मला या घटकावर दिसतात आणि याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात मग हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मग आपण टॉपिक घेणार आहोत सर्वप्रथम आणि त्याच्यावर आलेले पीवायक्यू देखील घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की आयोगाचा प्रश्न विचारण्याचा जो कल आहे तर तो काय आहे। तर आता आपण सर्व टॉपिकला जे आहे तर ते सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे बुकर पुरस्कार 2023, याला द बुकर पुरस्कार असं देखील म्हणतात। तर हा 2023 चा कोणाला मिळालेला आहे तर पॉल लिंच यांना मिळालेला आहे, जे एक आयरिश लेखक आहे, आयर्लंडचे लेखक आहेत। कशासाठी तर त्यांच्या एका कादंबरीसाठी। कोणती कादंबरी? प्रोफेट सॉन्ग। प्रॉफिट सॉन्ग या कादंबरीसाठी पॉल लिंच यांना 2023 चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे। परीक्षेत विचारलं जाईल 2023 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आणि कशासाठी मिळाला, म्हणजे काय कामगिरी केली। तसेच यामध्ये आपली एक भारतीय वंशाची ब्रिटिश नागरिक आहे, भारतीय नाही आहे पण भारतीय वंशाचीच आहे, चेतना मारू। हिची वेस्टर्न लेन ही कादंबरी या नामांकनामध्ये देखील होती, म्हणजे तिला शॉर्टलिस्ट करण्यात आलेलं होतं परंतु तिला पुरस्कार मिळाला नाही। पण हे देखील विचारलं जाऊ शकतं। चेतना मारू ही भारतीय वंशाची, भारतीय नाही, ही ब्रिटिश नागरिक आहे परंतु भारतीय वंशाची असल्यामुळे ही इम्पॉर्टंट आहे। पॉल लिंच अशा पद्धतीचा पुरस्कार जिंकणारे आयर्लंडचे हे 5वे बुकर विजेते ठरलेले आहेत। ओके, चला पुढे जाऊया। बघा, याआधी देखील बुकर पुरस्कारावर प्रश्न आलेले, जसं की बघा राज्यसेवा प्रिलिम 2021 चा प्रश्न आहे। 2020 चा बुकर पारितोषिक कोणत्या कादंबरीला मिळाला? बघा, इथं कादंबरीचं नाव विचारलेलं होतं आणि आता जर 23 चा आला तर असं विचारतील की 23 च्या कोणत्या कादंबरीला मिळाला, तर त्यावेळी आपल्याला माहित पाहिजे प्रोफेट सॉन्ग या कादंबरीला जे आहे तर तो विचारलेला आहे। म्हणूनच आपण आपलं कंटेंट बनवताना अशा पद्धतीने कंटेंट डिझाइन केलेलं आहे की जे आयोगाला अपेक्षित आहे। आयोग कशावर भर विचारतो? कोणाला मिळाली आणि कोणत्या कादंबरीला मिळाली, हे आयोगाचा सगळ्यात फेवरेट क्वेश्चन असतो। पुरस्काराविषयी आणखी माहिती पाहूया। या पुरस्काराची सुरुवात आपल्याला 1969 मध्ये बघायला मिळते। याच्यासाठी हे पुरस्कार जिंकलेल्या व्यक्तीला मानपत्र दिलं जातं, सन्मानपत्र दिलं जातं, सोबत त्याला 50,000 पाऊंड देखील दिलं जातं। हा पुरस्कार क्रँक स्टार्ट या ग्रुप कडून देण्यात येतो। याच्यामध्ये फक्त इंग्लिश मध्ये लिहिलेल्या कादंबरीसाठीच मिळतो। आधी असं होतं की जे ब्रिटिश आणि आयर्लंडचे नागरिक असतील त्यांनाच मिळत होतं, परंतु याच्यात आता बदलाव करून असं करण्यात आलेले आहे की जर कोणतीही कादंबरी ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेली असेल तरी तिला भेटेल। इथं नागरिकतेचा सवालच नाही, म्हणजे भारतीय नागरिक व्यक्ती आहे पण त्याची प्रकाशित झालेली कादंबरी ही ब्रिटनमध्ये झालेली आहे आणि इंग्रजीमध्ये झालेली आहे, तरी तो व्यक्ती या पुरस्कारासाठी क्वालिफाय ठरू शकतो। 2022 ची जी पुरस्कार आहे तर तो मिळालेला होता शेहान करुणा तिलका, श्रीलंकेचे आहेत। कोणत्या कादंबरीसाठी? द 7 मून्स ऑफ माली अल्मायडा। कधी कधी कसं असतं, आपल्याला जोड्या लावामध्ये विचारू शकतात बुकर पुरस्कार, मग 2023 2022 2021 मग या दोन जोड्या जरी माहिती असल्या ना तरी तुमचा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाईल। मग इथं पॉल लिंच, इथं शेहान करुणा तिलक ही जोडी ओळखायची आणि तुमचा ऑटोमॅटिकली तो प्रश्न जाईल तर तो सॉल्व्ह होऊन जाणार आहे। आणखी काही प्रश्न आलेले त्याच्यावर, जसं की नुकतंच ग्रुप बी 2022 च्या मेन्स मध्ये जी या वर्षीच झाली, 23 मध्येच झालेली होती, त्याच्यावर प्रश्न होता बघा 2022 चा विचारलेलं होतं बघा, शेहान करुणा तिलक द सेवन मून ऑफ माली अल्मायडा। बघा, ड चं एक उत्तर आहे, ड चं एक उत्तर। बघा, अशा पद्धतीने तुम्ही जे आहेत तर ते उत्तर तुमचे शोधू शकतात। आलं लक्षात? म्हणजे या घटकावर आयोगाने याआधी देखील प्रश्न विचारला। बघा, आणखी एक प्रश्न आहे ग्रुप सी कंबाईन ESI मेन्स 2018 चा प्रश्न आहे। बघा, 2018 च्या मॅन बुकर पुरस्कारासाठी कोणती पहिली ग्राफिक्स चित्रमय कादंबरी विचारात घेण्यात आलेली आहे, म्हणजे त्या वर्षी ती चित्रमय कादंबरी असेल म्हणून तिला पुरस्कार मिळालेला आहे। 23 च्या देखील या पुरस्कारावर जे आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणजे आपल्याला काय कळालं, बुकर पुरस्कार इम्पॉर्टंट आहे कारण की या आधी देखील आयोगाने प्रश्न याच्यावर विचारलेले आहेत आणि ती सर्व माहिती जे जे आयोग विचारू शकतो, जसं की चेतना मारूची संभावना आहे ते विचारू शकतो, ते आपण घेतलेले। कितवे व्यक्ती आहेत, कोणत्या कादंबरीसाठी आणि कोणाला मिळाला, हे सर्व आपण इथं घेतलेलं आहे। मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण काय केलेलं आहे, आपला कोर्स जो आहे तर तो डिझाइन केलेला आहे।
तुम्हाला माहिती आहे येणारी आपली राज्यसेवा असेल कंबाईनची तर खूप चांगली मोठी ऍड येणार आहे. याच्यामध्ये चालू घडामोडीचं खूप चांगलं महत्व आहे. आणि काय होतं, मुलं खूप सारे रिसोर्सेस वाचतात, तरी देखील त्या रिसोर्सेसला लिंक करून पीवायक्यू सोबत लिंक करून त्यांना काय वाचायचंय, काय पाठांतर करून जायचं हेच कळत नाही. याच्यासाठीच आपण ही बॅच लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये जानेवारी 23 पासूनच तर जून 2024 पर्यंतच, कारण की कंबाईन आपली तेव्हा होणार आहे, सर्व रिसोर्सेस जे मार्केटमध्ये असतात किंवा जे आयोगाला अपेक्षित आहे, जसं की जी किरुडे असतात, परिक्रमा, सिम्प्लिफाईड, हे वेगवेगळे रिसोर्सेस, पण यांना आपण एकाच ठिकाणी आणून कॉम्प्रिहेन्सिव्ह बनवलेले आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला इतर कोणताही रिसोर्सेस वाचण्याची गरज पडणार नाही. याची प्राइस आपण 499 एवढी ठेवलेली, कारण की याच्यासाठी आपण एवढे सगळे रिसोर्सेस वापरत आहोत. त्याच्यामुळे हा एक संपूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स बनत आहे. कोर्स विषयी जर अधिक माहिती काही जाणून घ्यायची असेल तर हा नंबर आहे, याला तुम्ही कॉल करा, 8421150354. याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ प्लस अशाच पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओज प्लस वर्कबुक नावाची कन्सेप्ट, जी आतापर्यंत मुलांनी हा कोर्स घेतला त्यांना खूप आवडलेली आहे. वर्कबुक नावाची कन्सेप्ट वाटल्यास मी तुम्हाला एक जस्ट थोडं मला 1 मिनिट द्या, मी तुम्हाला ती लगेच जी आहे तर ती दाखवतो. बघा आता अशामध्ये काय असणार आहे, अशा पद्धतीने आपल्या या नोट्स असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या पुरस्काराची 26 पेजेसची नोट्स तयार झालेली, याच्यामध्ये फक्त भारतरत्न नाही आहे, कारण की 5 भारतरत्न या वर्षी झाले, ते ऍड करून एक सेपरेट पीडीएफ बनवणार आहोत. बघा राज्यस्तरीय पुरस्कार आपण केले, पण त्याच्यामध्ये काय महत्वाचं काही नाही ते सर्व आपण इथं बोल्ड केलेले. जसं पद्म पुरस्कार 2023 झालं, पण 24 चे देखील आलेले आहेत ना, बघा 24 देखील ऍड करून टाकलेलं आहे, कारण की आपण 23 ते 24 असं सर्व आपण इथं कन्सिडर केलेले. बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता संसद महारत्न, संसद रत्न पुरस्कार बघा 2024चा आणि 23चा देखील पण ऍड केलेला आहे. संसद महारत्न हा विचारला जातो, इथे ऍड केलेले. राष्ट्रीय जल पुरस्कार काय विचारला गेला तर मागच्याही राज्यच विचारलं गेलं होतं, म्हणून राज्यालाच आपण हायलाइट इथं आपण केलेला आहे. ओके, अशा पद्धतीने आपण इथं सर्व जी माहिती आहे ना, तर ती अशा पद्धतीने या नोट्स मध्ये ऍड केलेली. ही तुमच्यासाठी फार महत्वाची. जेव्हा हे आंतरराष्ट्रीय पुरस्कार होतील त्यावेळी आपले इतर काही दिलेले जे काही परीक्षेला इम्पॉर्टंट नाही आहेत परंतु विचारला जाऊ शकतात, जसं की फ्रान्सचा शेवेल दी लायर लिजन ऑफ द ऑनर पुरस्कार हा तुम्हाला शेवटी बघायला मिळणार आहे आपला तो. बघा अशा पद्धतीने या नोट्स सर्व चित्रपट पुरस्कार असतील अत्यंत डिटेलमध्ये तयार केलेले, जे जे इम्पॉर्टन्स. फॉर एक्झाम्पल ही मार्च 2024 मध्ये होणारी घडामोडी, परंतु आता तिच्याविषयी इन्फॉर्मेशन होती तर ती आपण इथे ऍड केलेली. भविष्यात जेव्हा ती कोणी जिंकेल फक्त तुम्हाला इथं नाव लिहायचंय, ते व्यक्तीचं देश, झाली तुमची ही नोट्स तयार. अशा पद्धतीने या संपूर्ण नोट्स केलेल्या आहेत आणि ही 26 पेजेसची नोट्स आहे. उद्या परवा परीक्षा असेल तेव्हा काय करेल, त्याच्यासाठी आपण काय करेल, वर्कबुक नावाचे कन्सेप्ट वापरलेले. म्हणजे इथं पुरस्कारांचे नाव दिलेले आणि तुम्हाला काय करायचं, हे भरायचे आहे. कळलं का तुम्हाला? हे जे आहे ना हे भरायचं आहे आणि उद्या परवा परीक्षा असेल ना तेव्हा हे वाचून जा, नक्की तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि याच्या माध्यमातून तुम्हाला लॉंग लास्टिंग मध्ये ते सर्व लक्षात ठेवण्यासाठी मदत होणार आहे. आणि आपला हा कोर्स संपूर्णतः आयोगाने जसे पीवायक्यू विचारले त्याच्यावरच आधारित असणार आहे. जसं मी इथं पुरस्काराची संपूर्ण आधी काय केलं, मी सर्व प्रश्न काढून घेतले. जवळपास माझ्याकडे आता 74 प्रश्न आहेत. ज्यावेळी मी एखादा घटक शिकवेल त्या घटकावर काय प्रश्न आलेला आहे हे मी आधी बघून घेणार आहे. चला तर आता आपण आपल्या कॉन्टेंटकडे जे आहे तर ते येऊया. दुसरा पुरस्कार आपल्याला बघायचा आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. तो होता द बुकर पुरस्कार. द म्हणजे काय असतं, एखादी एकमेव गोष्ट असते. आता आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2023 कोणाला मिळालेला आहे. जॉर्जी गोस्पो विडिनोल हे बल्गेरियन लेखक आहेत, लक्षात घ्या बल्गेरियाचे आहेत. कशासाठी, त्यांच्या टाइम शेल्टर या कादंबरीसाठी. आता हे बल्गेरियन भाषेमध्ये आहे. यांनी अनुवाद पण केलं असेल ना, तर अनुवादक आहे अँजेला रोडेल. तर अँजेला रोडेल हा काय असतो, हा पुरस्कार अनुवादक आणि व्यक्ती अशा 2 व्यक्तींना दिला जातो. म्हणजे ओरिजिनल व्यक्ती ज्याने काही लिहिलेलं आहे, काही समजा फॉर एक्झाम्पल हिंदी भाषेत लिहिलेलं असेल आणि नंतर ते इंग्रजी भाषेत कोणी कन्वर्ट केलं असेल तर दोघांना तो पुरस्कार देण्यात येतो. या वेळीमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी भारताकडून देखील नामांकन करण्यात आलेलं होतं. पेरुगन मुरुगल हे एक तामिळ लेखक आहेत. यांच्या पायरे किंवा पायरे हे इंग्लिश मधलं नाव आहे त्यांचं, तामिळ मधलं हे आहे पुकुजी काहीतरी नाव आहे, ते तुम्ही उच्चार करून घ्या. तर ही तामिळची अशी पहिली कादंबरी ठरलेली की जी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मध्ये तिला नामांकन मिळालेलं आहे. इम्पॉर्टंट गोष्ट नाही. चेतनामारूची बघितली, ही भारतीयची बघितली. म्हणजे काय केलं, जिथं काही इंटरनॅशनल गोष्ट असेल तिथं भारतीयांचा काही लिंक सापडतोय का, तो लिंक देखील आपण इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बल्गेरियाची सर्वप्रथम अशी कादंबरी ठरलेली की जिला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. चला, या पुरस्काराची सुरुवात 2005 मध्ये झाली. 50,000 पाऊंड एवढी त्याला रोख रक्कम दिली जाते. 2016 पासून हा दरवर्षी जे आहे तर तो दिला जातो. 2022 मध्ये फार विशेष होतं कारण की त्यावेळी प्रथमतः एका भारतीय व्यक्तीला मिळालेलं होतं. गीतांजली श्री यांच्या टोम ऑफ सँड या कादंबरीला मिळालेलं होतं आणि या कादंबरीचं अनुवादन कोणी केलेलं होतं, डेझी रॉकवेल यांनी केलेलं होतं.
आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारावर देखील प्रश्न आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल हा एमपीएससी ESI मेन्स 2021 चा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जिंकणारे टॉम ऑफ सँड हे मूलतः भारतीय भाषेत लिहिलेले पहिले पुस्तक आहे असं होतं. आणि डेझी रॉकवेल यांनी अनुदानित केलेले कथांसाठी 2022 चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. मग अशा पद्धतीच्या सेंटेन्स टाइप मध्ये देखील तुम्हाला दिली जाईल. पण बघा आता जी आपण इन्फॉर्मेशन बघितली त्याच्यानुसार हा प्रश्न तुमचा जो आहे तर तो सॉल्व्ह होऊन जाणार आहे. पुढचा पुरस्कार बघायचा आहे नॉर्मन ई बोरलॉंग पुरस्कार. नॉर्मन ई बोरलॉंग पुरस्कार हा पुरस्कार शक्यतो कृषी याच्या क्षेत्रासाठी जो दिला जातो, जो अशा काहीतरी कृषी वगैरे क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतो ते. यावेळी एका भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे. लक्षात घ्या, स्वाती नाईक या तिसऱ्या अशा कृषी शास्त्रज्ञ ठरलेल्या आहेत की ज्यांना नॉर्मन ई बोरलॉंग पुरस्कार ठरलेला आहे. त्यांना बहिना दिदी म्हटलं जातं किंवा सीड लेडी म्हटलं जातं. सीड लेडी म्हणून ओळख आहे कारण की त्यांनी ओडिसामध्ये थोडंसं काम केलेलं आहे आणि त्यांनी तिथं एक तांदळाची एक जात दिली होती ज्याला म्हटलं जातं शहाभागी धान. शहाभागी धान ही एक ड्रॉट प्रोन जात आहे. म्हणजे काय आहे, कमी पाण्यात तांदूळ पीक घेण्याची ही जात आहे आणि त्यांनी ती तिथं त्यांच्या शेतकऱ्यांना दिली होती. म्हणून त्यांना त्या एरियामध्ये ओडिसातील गंजाम जो काही एरिया आहे तिथं त्यांना सीड लेडी म्हणून देखील ओळखलं जातं. त्यांना फील्ड रिसर्च अँड ऍप्लिकेशन या श्रेणीमध्ये त्यांना जो आहे तर तो पुरस्कार देण्यात आलेला आहे. एक्झामसाठी काय लक्षात ठेवायचं, नॉर्मन ई बोरलॉंग पुरस्कार कोणाला देण्यात आला, स्वाती नाईक यांची काय ओळख आहे, सीड लेडी म्हणून ओळख आहे. यांनी एक तांदळाची जात त्यांना दिली होती शहाभागी धान म्हणून. पुरस्कार हा कोणाकडून दिला जातो, वर्ल्ड फूड प्राइस फाउंडेशन आणि यावेळी रॉकवेल फाउंडेशन यांनी मदत केली होती. पण हेच लक्षात ठेवा, वर्ल्ड फूड प्राउड $10,000 एवढी आहे. 2022 चे विजेते पाहिले तर डॉक्टर महालिंगम गोविंदराज. महालिंगम गोविंदराज. पुढे पहिला लाईफ टाइम डिस्टर्बिंग द पीस अवॉर्ड. नाव लक्षात ठेवा, डिस्टर्बिंग द पीस अवॉर्ड, लाईफ टाइम डिस्टर्बिंग पीस अवॉर्ड हा कोणाला देण्यात आला, सलमान रश्दी यांना देण्यात आला. हा पुरस्कार हॅवलॉक सेंटर यांच्याकडून दिला जातो. सलमान रशीद यांना कशासाठी देण्यात आला, द सॅटॅनिक वर्सेस याच्यासाठी देण्यात आले. ही त्यांची एक पुस्तक होतं त्याच्यासाठी त्यांना जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. या वर्षीचा डिस्टर्बिंग द पीस अवॉर्ड फॉर दी कर्टिजियस रायटर ॲट रिस्क हा देखील मिळालेला आहे. आला अब्देल फतेह इजिप्त मधील कार्यकर्ते त्यांना मिळालेला आहे हा पुरस्कार. पण तुम्ही हा वरचाच लक्षात ठेवा, फर्स्ट डिस्टर्बिंग द पीस अवॉर्ड हा सलमान रश्दी यांना विचारलेला आहे. जीके टुडे मध्ये देखील याच्यावर एक प्रश्न होता की हा कोणाला मिळालेला आहे, याचं उत्तर होतं सलमान रश्दी. पुढचं महत्वाचं आहे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. फार वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, आयोगासाठी इम्पॉर्टंट आहे आणि यावेळी एका भारतीय व्यक्तीचा देखील समावेश आहे. यावेळी 4 लोकांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार देण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं नाव लक्षात ठेवायचं ते म्हणजे डॉक्टर रवी कन्नन. आर रवी कन्नन हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे लक्षात ठेवा, हे आसाम मधील कर्करोग तज्ञ आहेत. आसाम मधील कर्करोग तज्ञ, कॅन्सरशी संबंधित आहे, डॉक्टर आहेत, आसामशी आहेत. यांना हिरो फॉर होलिस्टिक हेल्थ केअर श्रेणीमध्ये पुरस्कार देण्यात आलेला आहे, म्हणजे आरोग्य सेवामध्ये. आणखी देखील याचे काही पुरस्कार विजेते जसे की युजेनियो लेमॉस हे तेमोर लेस्टेचे आहेत, पर्यावरण संरक्षण या कॅटेगरीमध्ये. मिरियम कोरोनल फेरर फिलिपिनचे शांतता महिलांचा सहभाग, रक्षत कोरवी बांगलादेशचे शिक्षण. आता याच्यावर प्रश्न आला तर कसा येईल, एक तर रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणाला मिळाला, रवी कन्नन. कोणत्या श्रेणीमध्ये मिळाला, आरोग्य. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, कर्करोग. आला तर आणखी जोड्या लावामध्ये येऊ शकतं, हे 4 नावं देतील. रवी कन्नन भारत हे देश लक्षात ठेवा किंवा यांची कॅटेगरी तुम्ही वाचून ठेवलेली पाहिजे. याआधी देखील प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न बघण्याआधी आपण थोडी माहिती बघूया या पुरस्काराविषयी. हा पुरस्कार 1957 पासून दिला जातो. हा पुरस्कार फिलिपिनच्या रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड फाउंडेशन यांच्याकडून दिला जातो. याला आशियाचा नोबेल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, एशियन नोबेल, आशियाई नोबेल पुरस्कार असं देखील म्हटलं जातं. आणि खूप भारतीयांना हा मिळालेला आहे, खूप प्रतिष्ठेचा असा पुरस्कार आहे. फिलिपिनची सरकार याला थोडीशी मदत करत असते. आणि यावर्षी हा पुरस्कार महत्वाचा होता कारण की दलाई लामांना जाहीर झालेला पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता रॅमन मॅग्सेसे पुरस्कार. पण तो त्यांना काही कारणास्तव देण्यात येऊ शकत नव्हता. त्यांना 1969 मध्ये जाहीर झालेला होता हा पुरस्कार, परंतु त्यांना दिलाच गेला नव्हता. तर तो मात्र 2023 मध्ये देण्यात आला. आलं की लक्षात तुम्हाला, 1959 मध्ये तो दिला होता, जाहीर झाला होता त्यांना की द्यायचंय. आणि दलाई लामांच्या आयुष्यातील तो पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील होता. परंतु त्यावेळी तो त्यांना देण्यात आला नव्हता कारण की चीनचा थोडासा दबाव होता ना फिलिपिन्सवर की तुम्ही नका देऊ, कारण की ते तिबेटचे महत्वाचे गुरु आहेत आणि चीनला दलाई लामा आवडतच नाही. मग एवढ्या वर्षानंतर 2023 मध्ये मात्र हा पुरस्कार त्यांना जो आहे तर तो मिळालेला आहे, हे देखील लक्षात ठेवा.
ही एक महत्वाची फॅक्ट होती, ती तुमच्यासोबत शेअर करण्यात आली. ओके. आणि ही 65वी आवृत्ती होती, लक्षात ठेवा. 65th रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड, 65वी आवृत्ती. रॅमन मॅग्सेसे अवॉर्डवर याआधी देखील प्रश्न विचारलेला आहे. इंडस्ट्री इन्स्पेक्टर मेन्स 2022 चा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी प्रतिष्ठेचा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिलेला आहे? आता रवी कन्नन यांनी तर स्वीकारलेला आहे, परंतु त्यावेळी ज्यावेळी जाहीर झाला तर त्यावेळी ज्यांनी काही नाकारला असेल तर त्यांचं नाव महत्वाचं होतं. चला पुढचा बघूया. 45वा युरोपियन निबंध पुरस्कार, युरोपियन एसे प्राइज म्हणतात याला. हा पुरस्कार एका भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांना मिळालेला आहे. अरुंधती रॉय यांनी काय केलेलं आहे की आझादी हे जे पुस्तक आहे याचं फ्रेंच ट्रान्सलेशन केलेलं आहे. आता फ्रेंच ट्रान्सलेशन मध्ये हे पुस्तक झालेलं आहे. याचं नाव लिब्रेट फॅसियम आणि फिक्शन या नावाने हे पुस्तक आहे. ओरिजिनल नाव होतं आझादी आणि याचं फ्रेंच ट्रान्सलेशन या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि या पुस्तकासाठीच त्यांना युरोपियन निबंध पुरस्कार 2023 जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. पुढचा पुरस्कार बघायचा आहे महत्वाचा आंतरराष्ट्रीय 2023 चा UNHCR हा मानव अधिकाराशी संबंधित आहे. युनायटेड नेशन ह्युमन काउन्सिल ऑफ राईट्स तर याच्याशी संबंधित आहे. तर UNHCR चा नॅनसेन्स शरणार्थी पुरस्कार जागतिक विजेते हा कोणाला देण्यात येतो की जे कोणी दुसऱ्या देशात शरणार्थी असतात पण खूप चांगलं काम करतात अशा व्यक्तींना देण्यात येतो. मग हा पुरस्कार 2023 चा अब्दुलाही मिरे यांना मिळालेला आहे. हे सोमालियामध्ये होते, परंतु सोमालियाची स्थिती थोडीशी खराब होती तर त्यांनी केनियामध्ये शरण घेतलं, केनिया या देशामध्ये, आणि तिथे त्यांनी जे शरण आलेले मुलं होते सोमालियातून विविध प्रांतातून त्यांच्या बाल शिक्षणासाठी त्यांनी काम केलं आणि त्याच्यासाठी त्यांनी एक संघटना देखील स्थापन केलेली होती ज्याचं नाव आहे रिफ्युजी युथ एज्युकेशन हब RYEH. ही संघटना स्थापन केलेली होती आणि या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काम केलं, म्हणूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आपल्याला MPSCच्या याच्यामध्ये पहिल्यांदा काय प्रश्न येईल की कोणाला मिळाला, का, कशासाठी मिळाला आणि त्याच्यानंतर त्यांनी कोणती संस्था स्थापन केली होती अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे की असे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत की कोणती संस्था. पुढचा आहे पुलित्झर पुरस्कार, अत्यंत महत्वाचा पुरस्कार आहे. हा पुरस्कार पत्रकारितेसाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुस्तके, नाटक, संगीत याच्यासाठी दिला जातो, परंतु आयोगाचा आतापर्यंत भर पाहिला तर आयोगाने पत्रकारिता या घटकावरच प्रश्न विचारलेला आहे. पुलित्झर पुरस्कार याची सुरुवात 1979 मध्ये होते आणि हा पत्रकारितेतील सर्वोच्च प्रतिष्ठेचा पुरस्कार देखील मानला जातो. याच्यामध्ये एक नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे की सार्वजनिक सेवा पुरस्कारामध्ये असोसिएट प्रेस याला मिळालेलं आहे. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. बाकी पण नाव आहेत पण हे नाव थोडंसं विशेष लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय वार्तांकनाचा पुलित्झर पुरस्कार हा द न्यूयॉर्क टाइम्स यांना देण्यात आलेला आहे. रशियाच्या घुसखोरीच्या वृत्तांकनासाठी, म्हणजे रशियाने युक्रेनमध्ये ज्या पद्धतीने घुसखोरी केली तर त्याचं रिपोर्टिंग त्यांनी केलं द न्यूयॉर्क टाइम्सने, तर त्यांच्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे आहे राष्ट्रीय वार्तांकनाचा पुलित्झर पुरस्कार, हे वॉशिंग्टन पोस्टचे रिपोर्टर कॅरोलिन किचनर यांना देण्यात आलेला आहे आणि फीचर लेखनाचा पुलित्झर पुरस्कार हा EV रस्लो यांना देण्यात आलेला आहे. महत्वाचं नाव जे लक्षात ठेवायचं तुम्हाला असोसिएट प्रेस हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. युनेस्को शांतता पुरस्कार 2022, तर हा 2022 चा जो पुरस्कार आहे हा 23 मध्ये जाहीर झालेला आहे. वर्ष 2022 साठी होतं. तर हा पुरस्कार अँजेला मर्केल यांना देण्यात आलेला आहे. अँजेला मर्केल या जर्मनीच्या माजी चान्सलर होत्या. जसं आपल्या देशात पंतप्रधानांकडे सगळ्यात जास्त पॉवर असते त्याच पद्धतीने जर्मनीमध्ये प्राईम मिनिस्टर असतात पण सगळ्यात जास्त पॉवर त्यांच्या चान्सलरकडे असते. चान्सलर म्हणतात त्याला. मग अँजेला मर्केल या चान्सलर होत्या जर्मनीच्या. मग त्यांना ह्या कशासाठी देण्यात आल्या, ज्यावेळी तुम्हाला माहिती आहे ISIS ची ISIS जी संघटना खूप ऍक्टिव्ह झाली होती इराण, इराक या एरियामध्ये, तर सिरिया या एरियामध्ये, तर तिथून खूप सारे लोक युरोपकडे आले होते. मग युरोपमधील खूप साऱ्या राष्ट्रांनी त्यांना घेण्यास नकार दिला होता, परंतु त्यावेळी जर्मनीने थोडंसं उदार अंतकरण दाखवलं आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला ऍक्सेप्ट करू. त्यावेळी त्यांनी तब्बल 12 लाख एवढे विस्थापित जे होते तर त्यांच्या देशात त्यांनी सामावून घेतले आणि त्यांच्या या उदारपंथीमुळेच त्यांना जो आहे तर तो हा युनेस्कोचा शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीच्या पुरस्कार मिळणाऱ्या त्या 5व्या महिला ठरलेल्या आहेत. 5th महिला आहेत, पहिला महिला नाही. तर आयोग तुम्हाला काय विचारेल की अशा पद्धतीच्या त्या पहिल्या महिला आहेत, पहिल्या वगैरे काही नाही, त्या 5व्या आहेत. 2021 चा पुरस्कार हा ग्रँड मदर ऑफ प्लाझा दी मेयो अर्जेंटिनीचे आहेत, त्यांना मिळालेला आहे. पण 2022 च तुम्ही लक्षात ठेवा, मागचं काही एवढं विचारलं जाणार नाही. अर्थशॉट पुरस्कार हा फार महत्वाचा आहे. अर्थशॉट पुरस्कार हा एकूण 5 व्यक्तींना देण्यात आले, परंतु त्याच्यापैकी जे 2 आहेत ते फार महत्वाचे आहे, कारण की त्याच्यामध्ये आपले भारतीय व्यक्तींचा काहीतरी समावेश दिसतो, ते महत्वाचं आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर झाले
अर्थशॉट पुरस्कार सिंगापूर येथे देण्यात आले. याच्यामध्ये भारतातील S4S टेक्नॉलॉजीज आणि अमेरिकन भारतीय असलेले आदित्य मूर्ती यांची कंपनी बोमित्रा या दोघांना अर्थशॉट पुरस्कार मिळालेले. दोन आहे, एक तर भारतीय आहे आणि दुसरी अमेरिकन आहे, परंतु त्याला ग्लोबल कॅटेगरीमध्ये पुरस्कार देण्यात आलेले बोमित्राला. तर S4S टेक्नॉलॉजी त्यांना कोणत्या श्रेणीमध्ये बिल्ट अ वेस्ट फ्री वर्ल्ड भारतातून, आणि बोमित्रा या आदित्य मूर्ती यांची कंपनी आहे फिक्स अवर क्लायमेट या कॅटेगरीमध्ये त्यांना हा जो अर्थशॉट पुरस्कार आहे तर तो देण्यात आलेला आहे. लक्षात घ्या. S4S म्हणजे सायन्स फॉर सोसायटी टेक्नॉलॉजी हा काय आहे, हा एका पद्धतीचा एक औद्योगिक स्वयंपाकघर आणि पॅकेज फूड कंपन्यांना शेल्फ स्थिर, पौष्टिक, समृद्ध आणि सोयीस्कर पदार्थ बनवण्यासाठी प्रदान करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एका याच्याशी संबंधित आहे, कशा पद्धतीने अन्न वेस्टेज आपण कमी करू शकतो त्याच्याशी संबंधित ही यांची कंपनी आहे. बोमित्रा जी आहे तर ती मातीतील कार्बन बाजारपेठ आहे. शाश्वत जमीन व्यवस्थापनासाठी ते शेतकऱ्यांना मदत करतात, शेतकऱ्यांना जमिनीसाठी मदत करतात, जमीन घेण्यासाठी नाही, जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत करतात, आणि तेही शाश्वत पद्धतीने. बोमित्र लक्षात ठेवा, या दोन कंपन्या आहेत, S4S टेक्नॉलॉजी आणि बोमित्र. UK इंडिया अवॉर्ड 2023 तर ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळालेला आहे मेरी कॉम यांना. याच अवॉर्डमध्ये जीवनगौरव पुरस्कार शेखर कपूर यांना देण्यात आला, आणि UK भारत संबंधामध्ये महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी लंडन मधील नेहरू सेंटर यांना देण्यात आला. पण सगळ्यात IMP ह्या मेरी कॉमला आहे. मेरी कॉमला ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा वाईज पुरस्कार हा महत्वाचा आहे. वाईज पुरस्कार यावेळी सफीना हुसेन यांना देण्यात आलेला आहे. ओके, आणि या पुरस्कार मिळवल्यानं त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत, पहिल्या भारतीय महिला, परंतु त्या दुसऱ्या भारतीय आहेत. अलग अलग पण लक्षात, दुसऱ्या भारतीय व्यक्ती आहेत, म्हणजे पर्सन म्हणून दुसरे आहेत आणि वुमन म्हणून पहिले आहेत. हे मी तुम्हाला का सांगतो, मी तुम्हाला पुढे एक प्रश्न दाखवेल आयोगाने कसं फिरवलेलं आहे आपल्याला या गोष्टींमध्ये. तुम्हाला जेव्हा प्रश्न दाखवेल ना तेव्हा कळेल की आपण जे कॉन्टेंट घेतोय ना, वाचतोय ना, तर ते कशा पद्धतीने वाचलं पाहिजे. तुम्हाला पहिल्या भारतीय आहेत परंतु दुसऱ्या भारतीय व्यक्ती, आल्या लक्षात, महिला म्हणून प्रथम, व्यक्ती म्हणून द्वितीय. कतार फाउंडेशन कडून दिला जातो. यांना हा का देण्यात आला तर स्त्री शिक्षणामध्ये मदत करण्यासाठी, मुलींच्या शिक्षणामध्ये मदत करण्यासाठी त्यांनी एक संस्था स्थापन केलेली एज्युकेट चाइल्ड, याच्या माध्यमातून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी मदत केली, म्हणूनच त्यांना हा वाईज पुरस्कार जो आहे तर तो देण्यात आलेला होता. पुढचा नरेंद्र मोदीजी यांना 2023 मध्ये खूप साऱ्या राष्ट्रांचे सर्वोच्च पुरस्कार मिळालेले आहेत, तर ते एकदा आपल्याला जे आहेत तर ते बघावे लागतील. याच्यासाठी काही वाचण्याची गरज नाही, तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करा, हे वाचून घ्या. त्याच्यामध्ये इजिप्तचा महत्वाचा आहे, फ्रान्स आणि ग्रीस यांचे नाव काय हे मला लक्षात घ्या. विचारला जाईल की ऑर्डर ऑफ द नाईल हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, नरेंद्र मोदीजी यांना. फक्त एक पुरस्कार आहे ना या वर्षाचा, सुरिनामचा सर्वोच्च पुरस्कार, हा आपल्या राष्ट्रपतींना मिळालेला आहे. सुरिनाम या देशाचा एक पुरस्कार होता, तर तो सर्वोच्च पुरस्कार आहे सुरिनामचा, तर तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिलेला आहे. मग तुम्हाला काय वाटेल की नरेंद्र मोदीजी यांना मिळतात सगळे पुरस्कार, तसं नाही, राष्ट्रपतींना देखील एक पुरस्कार मिळाले, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तो आपण आपल्या PDF मध्ये इतर आंतरराष्ट्रीय घडामोडी त्याच्यात ऍड केलेले आहे, ते वाचून घ्या. हे 3 देश महत्वाचे आहेत. फ्रान्सचा ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ द ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे, आणि हा पुरस्कार भेटलेले ते पहिलेच पंतप्रधान ठरलेले, म्हणून हा एक IMP होऊन जातो तुमच्यासाठी. पुढे ग्रीसचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे, परंतु तरीही ग्रीस एवढे काही आपल्याला पुरस्कार देत नाही, पण दिलेला आहे म्हणून तो लक्षात ठेवायचा. सहस्त्र रामानुजन पुरस्कार 22-23 दोघांसाठी याच वेळी जाहीर झालेला आहे. तर दोन्ही अमेरिकन व्यक्ती आहेत, ते अमेरिकन व्यक्ती आहेत ते, ओके, एकाच युनिव्हर्सिटी मधले आहेत. 2023 मधील रुईक झियान झांग आणि 2022 मध्ये युंकिंग तांग, हे वेगळे नाव आहेत, ते वाचून घ्या तुम्ही व्हिडिओ पॉज करून, चुकीचे वाचले गेले असेल तर क्षमा असावी. 2023 चे यांना भेटलेला आहे शस्त्र रामानुजन पुरस्कार. एवढंच विचारतं म्हणून एवढंच ऍड केलेलं, बाकी तो पुरस्काराचे स्वरूप वगैरे काही नाही. आता आपण नोबेल पारितोषिक विषयी माहिती घेऊया, कारण की आयोगाचा सगळ्यात इम्पॉर्टंट जो काही टॉपिक असेल ना तर तो नोबेल पारितोषिक आहे. खूप वेळा आयोगाने प्रश्न विचारलेत, काय प्रश्न विचारले ते देखील आपण बघणार आहोत. आता आपण व्यवस्थित पद्धतीने बघूया. सर्वप्रथम तुम्हाला एक्झाम मध्ये जाण्याआधी काय करायचंय, सर्व कॅटेगरी आणि त्यांचे विजेते हे लक्षात ठेवायचं. बघा हा टेबल जो आहे ना, हा टेबल सगळ्यात आधी तुम्ही पाठ करून जा, फार महत्वाचा ठरेल. आणि आता आपण काय करूया, एक एक कॅटेगरी घेऊया, कोणाला मिळाला, कोणत्या देशाचे नागरिक, काही वैशिष्ट्य वगैरे आहे का ते बघणार आहोत. चला, सगळ्यात आधी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे तर तो आहे साहित्यातील नोबेल पारितोषिक. तर यावेळीचा 2023 हा मिळालेला आहे जॉन फॉसे यांना, जे नॉर्वेचे लेखक आहेत. 5 ऑक्टोबर 2023 रोजी हा जाहीर झालेला आहे. त्यांना हा कशासाठी देण्यात आलेला आहे, फॉर हिज इनोव्हेटिव्ह प्लेज अँड प्रोज विच गिव्स व्हॉइस टू अनसेएबल.
त्यांची जी श्रेणी आहे ना, म्हणजे लिहिण्याची श्रेणी, त्याला पॉस मिनिमलिझम या नावाने देखील ओळखली जाते. 2022 चे विजेते ॲनी एरिक्सन फ्रान्सचे आहेत, लक्षात ठेवा. देश खूप वेळा विचारला जातो म्हणून हे नॉर्वेचे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि लक्षात घ्या, त्यांची जी पहिली कादंबरी आली होती रेड ब्लॅक, याच्यानंतर त्यांची श्रेणी उदयास आली आणि दुसऱ्या कादंबरी फार गाजली त्यांची, आणि याच कादंबरीनंतर त्यांची पॉस मिनिमलिझम ही जी शैली होती तर ती उदयास आली. त्यांच्या आणखी काही कादंबऱ्या आहेत, जसं की अ न्यू नेम, मिक्लॉगाय, बोथ हाऊस, आय एम द विंड, द डेड डॉग. आता हे फार महत्वाचं आहे बरं का, हे लक्षात ठेवा, वाचून ठेवा, कारण की साहित्यातला जो नोबेल पारितोषिक असतो त्याच्यामध्ये विचारला प्रश्न वन लाइनर कंबाईन सारख्या एक्झाम मध्ये तर कोणाला मिळाला. राज्यसेवामध्ये विचारायचं असेल तर ते काय विचारू शकतात तुम्हाला की कादंबरी कोणत्या होत्या. कंबाईन मेन्स मध्ये विचारायचं असेल तर कादंबरी कोणत्या होत्या त्यांच्या ते विचारलं जाऊ शकतात. जसं की याआधी देखील प्रश्न आलेले आहेत बघा. राज्यसेवा प्रिलिम 2018चा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे, 2017 साहित्याचे नोबेल पारितोषिक विजेते डॅश डॅश यांना पुढीलपैकी कोणती साहित्य कृती त्यांची नाही, म्हणजे काय, त्यांच्या साहित्य कृती विचारलेल्या आहेत बघा. 5 पुस्तकं दिलेली आहेत जवळपास, आणि यांच्यापैकी आपल्याला ओळखायचे कोणतं नाही. त्याच पद्धतीने तुम्हाला जर राज्यसेवा आणि कंबाईन मेन्स मध्ये थोडासा अवघड प्रश्न त्यांना विचारायचा असेल तर ते विचारतील की खालीलपैकी कोणती कादंबरी ही जॉन फॉसे यांची नाही. तर त्यावेळी तुम्ही जर हे 1-2 वेळा वाचलेलं राहिलं ना तर ते तुम्ही इझिली इलिमिनेट करून ते वापरू ऑप्शन सॉल्व्ह करू शकतात. आलं लक्षात. चला, पुढचा महत्वाचा पुरस्कार आहे, आणि नोबेल पारितोषिक मधील एखादा काही महत्वाचा पुरस्कार आहे, म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त महत्व आहे ते म्हणजे शांतता पुरस्कार, पीस प्राइज. 2023चा हा पुरस्कार हा नर्गिस मोहम्मदी, ज्या इराणच्या नागरिक आहेत, कोणत्या देशाच्या, इराणच्या नागरिकता आहेत, तर त्यांना देण्यात आलेलं आहे. कारण की तिथे त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. इराणमध्ये जी शासन व्यवस्था आहे तर ती थोडंसं इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण आहे त्याचं नावच. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की स्त्रियांना काही खूपच कमी अधिकार दिलेले. मग त्या स्त्रियांच्या अधिकारांसाठी लढा देण्यासाठी नर्गिस मोहम्मदी या ओळखल्या जातात. आणि यांना इतक्या वेळा अटक झालेली, म्हणजे 13 वेळा अटक झालेली, आणि हे काय होतं, जेलमधून बाहेर आल्या हे आंदोलन करतात, परत जेलमध्ये यांना जावं लागतं आहे. या अशा पद्धतीच्या पीस प्राइस मिळालेल्या इराणच्या दुसऱ्या महिला आहेत. आयोग तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी काय सांगेल, या पहिल्या बिल्या महिला असतील, पहिल्या बिल्या नाही आहेत, या दुसऱ्या महिला आहेत, लक्षात ठेवा. यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये यांनी एक स्लोगन दिलं होतं, नारा दिलेला होता. तो नारा काय होता, वुमन लाईफ फ्रीडम. वुमन लाईफ फ्रीडम हे नारा दिलं. आता ते इराणी भाषेत असेल, इंग्रजी ते बोलत नसतील एवढे, बट तो इंग्रजीमध्ये तसा आलेला आहे, वुमन लाईफ फ्रीडम. आयोग आपल्याला त्याच भाषेत विचारेल. त्यांनी व्हाईट टॉर्चर नावाचं पण एक पुस्तक लिहिलेलं आहे, हे महत्वाचं आहे. त्यांना 13 वेळा अटक झाली, आणि 2022 चे मागचे विजेते ते एकदा रीड करून घ्या. पर काय महत्वाचं आहे त्यांचं, त्यांनी जे कार्य केलेलं आहे, फॉर हर फाईट अगेन्स्ट दी ऑपरेशन ऑफ वुमन इन इराण, हर फाईट टू प्रमोट ह्युमन राईट्स अँड फ्रीडम फॉर ऑल. ओके, आता हे जेलमध्येच आहे, यांना काही हा डायरेक्टली मिळाला नाही पुरस्कार. बघा, एमपीएससी ग्रुप सी कंबाईन ESI मेन्स 2018चा प्रश्न आहे. 2018 साठीचा शांततेचा नोबेल पारितोषिक 25 वर्षीय याझिदी वंशाच्या कार्यकर्ता नादिया मुराद यांना देण्यात आलेला आहे. या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत, बघा काय विचारलं तर नागरिक. त्याच पद्धतीने आपल्याला असं एक वाढून चोडून एक मोठं स्टेटमेंट तयार करून देतील आणि सांगतील की नर्गिस मोहम्मदी या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत. तर लक्षात ठेवा, इराणच्या नागरिक आहेत. आणि त्यांनी जो नारा दिला होता वुमन लाईफ फ्रीडम, हा देखील आपल्या महत्वाचा आहे, आणि त्या इराणच्या दुसऱ्या महिला आहेत, पहिल्या वगैरे महिला नाहीत. बघा, आणखी प्रश्न आहे बघा. 2021 नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त मारिया रेसा यांची रॅपलर नावाची संघटना कशाची होती. कधी कधी त्या व्यक्तींनी स्थापन केलेल्या संघटनेवर देखील विचारला जातो. पुढचं बघूया, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक फार महत्वाचं आहे. क्लॉडिया गोल्डिन युएसएच्या नागरिकता आहेत, या युएसएच्या नागरिक आहेत, यांना देण्यात आलेलं आहे. यांनी काय केलेलं आहे, फॉर हॅव्हिंग ऍडव्हान्स अवर अंडरस्टँडिंग ऑफ वुमन लेबर मार्केट आउटकम. यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, पुस्तकाचं नाव आहे करिअर अँड फॅमिली वुमन सेंचुरी लॉंग जर्नी टुवर्ड्स इक्विटी. यामध्ये त्यांनी काय केलं, जेव्हापासून इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं तर आतापर्यंतचं त्यांनी काय केलं, अमेरिकन मार्केटचं अनालिसिस केलं. त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की सेम जॉबसाठी पुरुषांना जास्त पगार असतो ऍज कम्पेअर टू महिला. फॉर एक्झाम्पल, मी आता लेक्चर घेतोय, मला एक्स अमाऊंट ही जर भेटत असेल लेक्चरसाठी, तर महिलांना एक्स मायनस काहीतरी अमाऊंट जे आहे तर ती भेटते, म्हणजे त्यांना कमी ही भेटते. मग त्यांनी ही लैंगिक अंतर विथ रिसर्च जे आहे तर ते प्रूव्ह करून दाखवलं. मग त्यांनी लेबर मार्केटमधील महिलांवरील हे जे लैंगिक अंतर दिसतं पगारांमधील, त्यांच्या बेनिफिट्स मधील, तर हे दाखवून दिलं. म्हणून त्यांना हा 2023चा हा जो पुरस्कार आहे तर तो देण्यात आलेला आहे. याआधी देखील पुरस्कारावर प्रश्न आलेला आहे की जसं 2019 मध्ये अभिजित बॅनर्जी आणि त्यांच्या वाईफ यांना पुरस्कार देण्यात आलेला होता, तर त्यावेळी त्यांच्या पुस्तकांवर प्रश्न आलेला होता. परंतु आता क्लोडिया गोल्डिन यांच्या काही एवढ्या पुस्तकावर प्रश्न नाही ना, परंतु आलं तर आलं, आपल्याला हे एक पुस्तक लक्षात ठेवायचं, करिअर अँड फॅमिली वुमन सेंचुरी लॉंग जर्नी टुवर्ड्स इक्विटी, एवढंच फक्त, बाकी काहीच नाही. बघा, एमपीएससी ग्रुप बी
2021 प्रिलिमचा हा प्रश्न होता. रसायनशास्त्रातील म्हणजे केमिस्ट्रीचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेले? मोगी जी बाउडी, लुईसी ब्रूस, अलेक्सी आय इकिमुही. लई जाऊन नाव असतात बरं काही. अलेक्सी हे जे नाव असतं ना, हे शक्यतो रशियन नाव असतं. हे रशियाचे आहे. लुईस हे याचे आहेत, युएसएचे आहेत आणि बाउंडी हे देखील युएसएचे आहेत. ट्युनिशियामध्ये जन्म झालेला आहे, फ्रेंचमध्ये आहेत. म्हणजे काय असतं, काही देशांमध्ये 2-3 नागरिकता घेता येतात ना, म्हणून त्यांची नागरिकता फिक्स सांगू शकत नाही, परंतु ते अमेरिकन, ट्युनिशियन, फ्रेंच आहेत. आलं लक्षात? युएसएच लक्षात ठेवा त्यांची नागरिकता. कधी कधी विचारलं जातं कोणत्या देशाचे. तुम्हाला एक प्रश्न दाखवतो. कशासाठी देण्यात आलेले? फॉर देअर डिस्कव्हरी अँड सिंथेसिस ऑफ क्वांटम डॉट्स. क्वांटम डॉटच्या त्यांच्या संशोधनासाठी त्यांना तो देण्यात आलेला आहे. बघा प्रश्न होता की पॉल जे कुझनट्स कोणत्या देशाचे नागरिक आहेत? बघा हे नागरिक विचारलं होतं. जर्मनी, नेदरलँड्स हे ते. आणि कशाचा प्रश्न आहे? आपल्या राज्यसेवेचा प्रश्न आहे. एमपीएससी राज्यसेवा 2021 प्रिलिमचा प्रश्न आहे, म्हणून मी तुम्हाला इथं नागरिक जे आहेत तर ते मेन्शन केलेले आहे. आणखी एक प्रश्न होता बघा रसायनशास्त्रातील. बघा हा एक प्रश्न आहे. एमपीएससी राज्यसेवा 2015. राज्यसेवामध्ये थोडंसं राज्यसेवेचं चांगलं प्रेम आहे नोबेलवर. खूप प्रश्न आलेले आहेत नोबेलचे. वैदिक शास्त्रातील पुरस्कार आहे हा, मेडिसिन मधील पुरस्कार आहे. कॅटेलिना कॅरिको या पण युएसएच्या आहेत, हंगरी युएसएच्या आहेत आणि ड्रू वेसमन या युएसएच्या आहेत. दोघी युएसएच्याच लक्षात ठेवा, अमेरिकेच्याच लक्षात ठेवा. फॉर देअर पायनोरिंग वर्क ऑन mRNA वॅक्सिन. कोविडच्या काळात त्यांनी mRNA ही जी वॅक्सिन आहे तर ती शोधून काढली होती, तर त्याच्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. वैदिक शास्त्रातील पुरस्कारावर याआधी देखील प्रश्न होता, जसं की एमपीएससी ग्रुप बी मेन्स 2018चा प्रश्न आहे की 2017चा फिजिओलॉजी और मेडिसिन मधील पुरस्कार कोणाला भेटला? बघा हा प्रश्न होता. फिजिक्स मधील नोबेल पारितोषिक 3 व्यक्ती: पिएरे अगोस्टी फ्रान्सचे, फेरेक क्राउज हंगरीचे, ॲलेन हुयर फ्रान्सचे. आणि लक्षात घ्या नोबेल पारितोषिक कोणत्याही कॅटेगरीसाठी जास्तीत जास्त 3 लोकांना देण्यात येतो, म्हणून इथं तुम्हाला 3च नावं दिसतील. 3 पेक्षा जास्त नाव कधीच दिसणार नाही. त्यांनी कशासाठी देण्यात आला? फॉर एक्सपेरिमेंटल मेथड दॅट जनरेट ऑक्टा सेकंड पल्सेस ऑफ लाईट अँड स्टडी ऑफ इलेक्ट्रॉन इन डायनामिक मॅटर. हे इंग्रजीमध्येच वाचा, मराठीमध्ये वाचाल तर काही समजणार नाही. त्यांनी ॲटो सेकंडचा लक्षात ठेवा, ॲटो सेकंड पल्सेस जे आहेत तर त्यांचा तो त्यांनी अभ्यास केलेला होता. नोबेल पारितोषिक विजेत्यांची निवड कशी होते? आता याच्या पुढे जी माहिती आहे तर ती इररिस्पेक्टिव्ह ऑफ एक्झाम इयर असेल, म्हणजे तुम्हाला कुठेही कामात येईल ती आणि भविष्यात देखील कामात येणार आहे वेगवेगळ्या एक्झामसाठीच. याच्यावर प्रश्न देखील आलेले पुढे आपण बघतो. लक्षात घ्या नोबेल पारितोषिक मधील 5 जे पुरस्कार असतात तर ते दिले जातात स्वीडनकडून. एक जो पुरस्कार असतो शांततेचा फक्त, तर तो नॉर्वे या देशाकडून दिला जातो. फिजिक्स, केमिस्ट्री आणि इकॉनॉमीचा पुरस्कार रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स यांच्याकडून दिला जातो. मेडिसिन मधला कॅरोलिना इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडून दिला जातो. साहित्याचा स्वीडिश साहित्य अकादमी यांच्याकडून दिला जातो. आणि शांततेचा नॉर्वेची संसद दरवर्षी 5 सदस्यांची त्यांच्या 5 खासदारांची एक समिती स्थापन करते आणि ती समिती शांततेचा पुरस्कार जो आहे तर तो जाहीर करत असते. भारतातील जर आपण पाहिलं 1913 ते 2023 पर्यंतचं, तर सर्वात आधी रवींद्रनाथ टागोर यांना पुरस्कार मिळालेला होता, तोही साहित्यामध्ये. फिजिक्समध्ये सी.व्ही. रमन आणि सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना मिळालेला आहे. फिजिओलॉजी अँड मेडिसिन मध्ये हरगोविंद खुराना, शांततेमध्ये मदर तेरेसा आणि नुकतेच कैलास सत्यार्थी. आणि हे ओरिजिनल भारतीय व्यक्ती होते बरं का. बाकी खूप सारे व्यक्ती जे ना भारतीय वंशाचे होते. फॉर एक्झाम्पल हरगोविंद खुराना हे युएसएचे होते. अभिजित बॅनर्जी हे भारतामध्ये शिकलेले पण युएसएचे नागरिक होते टेक्निकली. अमर्त्य सेन 1998 मध्ये त्यांना अर्थशास्त्रातील पुरस्कार हा मिळालेला होता. एमपीएससी एसआय मेन्स 2021 चा प्रश्न आहे बघा, एक्झामशी संबंधित नाही. काय विचारलं होतं? सर्वात अधिक वेळा कोणाला मिळाला, सर्वात कमी वया कोणाला मिळाला, सर्वात जास्त वया कोणाला मिळाला आणि भारतातील नोबेल पारितोषिक म्हणजे जोड्या लावायचे होते. याच्यासाठी म्हणजे वेगळं विचारले यांनी. म्हणजे आपण काय पाठ करून जाऊ की मेडिसिन मधला हे ते आणि विचारेल काय असं विचारलं मग, म्हणून ती इन्फॉर्मेशन देखील वाचून जा. चला बघूया. सर्वात तरुण म्हणजे एकदम कमी वयात भेटलेलं ते आहेत मलाला युसुफजाई. 17 वर्षाचे असताना पाकिस्तानामध्ये शिक्षण घेत होत्या. तालिबानने त्यांना सांगितलं की तुम्ही शाळेत जाऊ नका, तरी ते शाळेत गेल्या. त्यांना गोळी मारण्यात आली तरी ते शाळेत गेल्या. त्यांच्या या जिद्दीसाठीच त्यांना जो आहे तर तो शांतता पुरस्कार देण्यात आला. सगळ्यात वयोवृद्ध जॉन बी गुडनहूफ रसायनशास्त्रासाठी त्यांना देण्यात आला, 57 वर्षाचे. नुकतेच 2023 मध्ये त्यांचं निधन देखील झालेलं होतं. प्रश्न होता आणि त्यांनी लिथियम आयन बॅटरीमध्ये काम केलेलं होतं बघा, ही न्यूज आहे. आणि या वर्षीची झेडपीची परीक्षा झाली ती झेडपी विस्तार अधिकारी सांख्यिकीची, त्याच्यामध्ये देखील प्रश्न होता की जॉन गुडनहूफ यांनी कशामध्ये कार्य केलेलं होतं, तर यांनी लिथियम आयन बॅटरीमध्ये कार्य केलेलं होतं. आणि यांना वयाच्या 97व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला होता. कशामध्ये? केमिस्ट्रीमध्ये, रसायनशास्त्रामध्ये. आलं लक्षात. आणि हे आतापर्यंतचे सर्वात
वयोवृद्ध व्यक्ती आहेत ज्यांना नोबेल पारितोषिक भेटलेलं आहे. एक व्यक्ती महात्मा गांधी आणि शांतता पुरस्कार, म्हणजे यांचं एक नातंच वेगळं आहे. 5 वेळा त्यांचं नामांकन झालं, पण 5 वेळा त्यांना भेटू शकलं नाही. याच्यामागे अनेक कारण आहेत, जसं की ब्रिटिशचा पण त्यावेळी खूप दबदबा होता आणि ब्रिटिशांना वाटत होतं की उगाच गांधीजींना दिलं, गांधीजी आणखी ग्लोबल लीडर बनून जातील आणि आपल्याला लवकर भारत सोडावं लागेल. पण ज्यावेळी ब्रिटिश गेले ना आणि ब्रिटिशांचा दबदबा कमीच झाला तर दुसऱ्या युद्धानंतर 1948 मध्ये ठरलंच होतं, म्हणजे त्यांचं लिस्ट तयार झाली, सगळंच तयार झालं की यावर्षी महात्मा गांधीजींनाच द्यायचं आहे. पण नेमका महात्मा गांधींचा मृत्यू झाला आणि नोबेल पारितोषिकामध्ये अशी तरतूद आहे की मरणोत्तर दिला जात नव्हता तोपर्यंत, आणि आता पण दिलं जात नाही. फक्त 2च व्यक्तींना आतापर्यंत मरणोत्तर भेटलंय, ते मी पुढे सांगतोच. म्हणून त्यांना भेटलं नाही, तर महात्मा गांधीजींना 1948 मध्ये फिक्स होतं की त्यांना भेटणार आहे, परंतु त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना ते देण्यात आलेलं नाही. पहिली महिला होत्या मेरी क्युरी. यांना हा पहिली महिला होत्या की ज्यांना नोबेल पारितोषिक भेटलेले आहे. आणि मेरी क्युरी या अशा पहिल्या व्यक्ती आहेत की ज्यांना 2 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये भेटलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, एकापेक्षा जास्त वेळा नोबेल जिंकणारे तेही 2 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये. म्हणजे एक फिजिक्समध्ये आणि एक त्यांना केमिस्ट्रीमध्ये मिळालेले आहे. सर्वात जास्त वेळा नोबेल पारितोषिक जिंकणारी संस्था आहे रेड क्रॉस. 3 वेळा नोबेल पारितोषिक त्यांना भेटलेलं आहे. आतापर्यंत 64 महिलांना भेटलेला आहे आणि 1000+ व्यक्तींना हा पुरस्कार आतापर्यंत देण्यात आलेला आहे. ओके. मरणोत्तर फक्त 2च व्यक्तींना देण्यात आले आणि मरणोत्तर दिला पण जात नाही, असा तो एक्सेप्शन होतं. एरिक एक्सेल्सन कार्टफेल्ड साहित्याचे आणि डॅग हॅमरशोल्ड शांततेचे. या पुरस्कारची स्थापना 1991 मध्ये झाली. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ एकूण 6 श्रेणीमध्ये दिले जातात. 5+1 मी तुम्हाला सांगितलं, 5 स्वीडनकडून, 1 नॉर्वेकडून. या वर्षाची आणखी एक अपडेट आहे 2023 ची, की या पुरस्कारांची रक्कम ही वाढवण्यात आलेली. ही आता 11 लाख स्वीडिश क्रोए हे झालेले. काय झालेले? 11 लाख स्वीडिश क्रोए झालेली आहे. ज्यावेळी हा पुरस्कार स्थापन करण्यात आले त्यावेळी अर्थशास्त्र नव्हता. अर्थशास्त्राचा पुरस्कार 1969 मध्येच आहे, तेव्हापासून देण्यात येतो. दरवर्षी 10 डिसेंबरला याचं वितरण केलं जातं. 5 पुरस्कार स्वीडनमध्ये दिला जातो आणि शांततेचा नॉर्वेमध्ये दिला जातो. मरणोत्तर दिला जात नाही. कोणत्याही कॅटेगरीमध्ये 2 व्यक्तींना, 3 व्यक्तींना दिला जातो. आणि 1940 आणि 1942 मध्ये दुसरं विश्वयुद्ध चालू होतं ना, त्याच्यामुळे हा जो पुरस्कार आहे तर तो देण्यातच आलेला नव्हता. आलं लक्षात? पुढचा गजा कॅपिटल बिझनेस प्राइस वाचून घ्या, काही एवढा महत्वाचा नाही आहे. काही विचारला जाण्याची शक्यता पण कमी आहे, पण तरी पण एक जस्ट रीडिंग पाहिजे तुमची. फ्रान्स सरकारचा सर्वोच्च पुरस्कार कोणाला मिळाला? बघा, आपण बघितलं होतं नरेंद्र मोदीजी यांना असं प्रश्न विचारले जातात. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण आपलं जे असणार आहे, आपले हे आंतरराष्ट्रीय घडामोडी त्या अत्यंत डिटेलमध्ये कव्हर केल्या आणि बाकीचे जे काही राहिलेले आहेत ना, त्या पीडीएफ मध्ये मी ऍड केलेले आहेत. म्हणजे 1 लाइनर, म्हणजे हा पुरस्कार कोणाला मिळाला, फक्त ते तुम्हाला वाचून जायचंय बस. तुमचं याच्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीयमध्ये काही विचारण्यासारखं त्यांच्याकडे उरलेलं नाही. तुम्ही देखील एमपीएससी कंबाईन आणि राज्यसेवेची तयारी करत असाल आणि करंट अफेअर्सला तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे असतील तर तुम्ही हा क्लास जॉईन केलाच पाहिजे. याची फी 499 एवढी ठेवलेली, 1000 रुपये फी आहे, परंतु आपण सध्या 50% ऑफ देत आहोत. याच्याविषयीची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा आपला नंबर आहे 8421150354. याला तुम्ही मेसेज करा. या कोर्समध्ये तुम्हाला पीडीएफ, वर्कबुक आणि अशा पद्धतीचे एकदम डिटेल व्हिडिओज मिळतील. कोर्स जॉईन करायचे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकतात. आणि आयोग जिथून प्रश्न विचारतो, जीके टुडे असेल, सिम्प्लिफाईड, परिक्रमा, एअरबुक, असे सर्व रिसोर्सेस एक केल्यामुळे काय होईल की हा कोर्स एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह झालेला आहे. म्हणून तुम्हाला इतर दुसरं काहीही वाचण्याची गरज पडणार नाही, हे आम्ही हक्काने आणि खात्रीने सांगू शकतो. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कोर्स विषयी अधिक काही माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की मेसेज आणि कॉल करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.